पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। विधवा परित्यक्त्या महिलांचे दुःख बाईंनाच समजून घ्यावं लागेल असे विचार नाईचाकूर तालुका उमरगा या ठिकाणी महिलांना बियाणाची मदत कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या। नाम फाउंडेशन आणि त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जून 2026 रोजी 98 शेतकरी महिलांना प्रति किलो 30 किलो बियाण्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक भूमिपुत्र वाघ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। महिला विकास केंद्र नाईचाकूर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। एकल महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नाईचाकूर या गावातील एकल महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला यांची उपस्थिती होती। या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून भूमिपुत्र वाघ बोलत असताना ते म्हणाले, खऱ्या अर्थाने आई ही घर करती आहे। आईच्या नजरेतून सामाजिक बदलाचे अनेक उपक्रम घेण्याची गरज आहे। महिलांच्या वरती होणारी हिंसक कमी करणे, शेतकरी महिलांना पुरस्कृत करणे, विधवांना सन्मान आणि प्रतिष्ठा, न्याय देण्यासाठी काम करणे गरजेचे आहे। महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा बिमोड करणे, अशा पद्धतीचे कार्य आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे। या प्रसंगी प्रत्येक महिलांना बियाण्याची एक बॅग देण्यात आली। सोबत लातूर जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाळ, निलंगा आणि उमरगा अशा 3 तालुक्यातील 250 एकल महिला शेतकरी यांना बियाण्याची मदत करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे आयोजन नाईचाकूर येथील रंजना जमालपुरे, यशोदा पवार, मुक्ता हिंदोळे, सत्यवती इंगळे, नंदा नागणे यांनी केले। तर या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी, गावातील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। आज नाईचाकूर या गावामध्ये ज्या गरीब, परित्यक्ता, विधवा, ज्या मजदूर महिला आहेत, ज्या बियाणे घेण्यासाठी असक्षम असतील, त्यासाठी नाम फाउंडेशन त्रिरत्न महिला संस्थेच्या माध्यमातून जे महिलांना बियाणे वाटप करण्यात आले, हे नाम फाउंडेशनचं सहकार्य आहे। तर आम्ही सगळ्यांच्या वतीने नाम फाउंडेशनचा आभार मानते। आज भूकंपग्रस्त नाईचाकूर तालुका उमरगा, कालिंदी पाटील यांचं माहेर गेली कैक वर्षापासून प्रत्येक माणसासोबत राबलेली, कष्टलेली, ताकद लावलेली, गावातल्या महिलांच्या अस्तित्वाची लढाई लढलेली, बचत गटापासून भूकंपातले प्रश्न मांडणारी अशी ती रणरागिणी, त्यांच्या गावामध्ये आज 160 शेतकरी महिलांना बियाणाची मदत झाली। आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की जेवढं बियाणं आम्ही घेतलं तेवढंच आम्ही गावात परत करू। नाईचाकूरच्या सर्व महिलांचे मनापासून धन्यवाद आणि नाम फाउंडेशनचे सुद्धा मनापासून धन्यवाद। जोरात टाळ्या वाजवून आपण नाम फाउंडेशनचे स्वागत करतो। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।